नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत 5 ते 10 मिनिटात तयार होणारे पौष्टिक आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे शेंगदाणा लाडू. ना पाकाची कटकट ना जास्त साहित्य. चला तर मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा ते हाय फ्लेमवरती थोडे गरम करून घ्यायचे आणि नंतर बराच वेळ एक 10 मिनटं तरी लो फ्लेमवरती आपल्याला हलवत राहायचे आहेत. थोडं कंटिन्युअस हलवत राहावं लागतं शेंगदाणे लाडू करताना, कारण शेंगदाणे खमंग भाजणे हेच या रेसिपीचं चांगलं एक सिक्रेट आहे. जर तुम्ही शेंगदाणे खमंग भाजून घ्याल तर शेंगदाण्याचे लाडू अगदी खुसखुशीत, मऊ आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे असे तयार होतील. तर मी आता इथे शेंगदाणा भाजून घेत आहे. तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य जे लागणार आहे त्याचीही तयारी करून घेऊया, की गूळ किसून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी तुम्ही पाव किलो, त्याला थोडंसंच जास्त, पाव किलोपेक्षा थोडासा जास्त गूळ घ्या. बारीक किसून घेतला तर उत्तम आहे, म्हणजे शेंगदाणे आणि गूळ तुम्ही एकत्र बारीक करू शकता. याशिवाय वेलची पूड घालणार आहोत आपण. आणि यामध्ये मी आपण इतरही ड्रायफ्रूट्स आहेत, जसे की बदाम, काजू, किंवा आता मी इथे वॉलनट घेतलेले आहेत, म्हणजे अक्रोड घेतलेले आहेत. तर गूळ घेतलेला आहे मी, वेलची घेतलेली आहे आणि अक्रोड घेतलेले आहेत थोडे. तर अक्रोड ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात. हृदयासाठी, मेंदूसाठी एक उत्तम नट आहे अक्रोड ही. तर मी याला थोडंसं अजून त्याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी अक्रोड ॲड करत आहे. तर शेंगदाणा आणि गूळ म्हणजे एक टॉनिकच समजलं जातं. तर अक्रोडही मी थोडे भाजून घेत आहेत. हवं तर तुम्ही तुपावरतीही भाजून घेऊ शकता, पण शेंगदाणे आणि अक्रोड दोन्हीही स्निग्ध पदार्थ आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरल ऑइल असतं, त्यामुळे तुपाची तशी गरज नाही पडत. पण तुम्हाला अजून जास्त ते चविष्ट बनवायचे असले तर तुपावरतीही भाजून घेऊ शकता. तर मी इथं अक्रोडही छान असे बारीक गॅसवरतीच भाजून घेतलेले आहेत. अक्रोडला खूप काही भाजावं नाही लागणार आहे. फक्त शेंगदाणे जे आहेत ते तुम्हाला बराच वेळ छान असे खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यावे लागणार आहे. तर गूळ आणि शेंगदाणा हे उत्तम टॉनिक, ज्यामध्ये आयर्न, कॅल्शियम भरपूर असतं. तर सर्वांसाठी, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांसाठीही शेंगदाण्याचे लाडू अतिशय पौष्टिक असतात. तर मी इथे वेलचीही भाजून घेतलेली आहे आणि ती मी थोडीशी बारीक करून घेणार आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण भाजून थंड केलेली शेंगदाणे आणि अक्रोड जे आहेत ते घालणार आहोत आणि त्यासोबतच थोडा गूळ घालणार आहोत. त्याच्या प्रपोर्शनमध्येच गूळ घालणार आहोत, म्हणजे जितके शेंगदाणे आहेत त्याच्या एक अर्धा पट गूळ लागतो आपल्याला. तर गूळ घालून घेणार आहोत आणि वेलची, हे सर्व एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये छान सुरुवातीला थोडं कमी जास्त करून मिक्सरचं बटन बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अगदी गुळगुळीत करायचे असलं गुळगुळीतही करू शकता, किंवा थोडीशी भरड ठेवायची आहे तर भरडही ठेवू शकता. दोन्ही प्रकारमध्ये खूप छान लागतात लाडू. काही लोकांना गुळगुळीत केलेले आवडतात, काही लोकांना असे थोडेसे जाडसर असलेले शेंगदाणे दाताखाली चावायला आवडतात. तर मी थोडीशी भरड ठेवलेली आणि थोडंसं बारीकी केलं, म्हणजे मीडियम. आणि अशा प्रकारे तुम्ही हातावरती शेंगदाण्याचे लाडू वळू शकता. खूप जास्त वेळ न लागता अतिशय पौष्टिक, शिवाय उपवासासही हे लाडू चालतात. तर नक्की अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात